विविध मांगों को लेकर सरकारी धान्य गोदाम के माथाड़ी कामगारों ने महाराष्ट्र राज्य हमला मापाड़ी महामंडल और राष्ट्रीय कष्टकरी पंचायत के नेतृत्व में बेमियादी धरने आंदोलन शुरू किया। विविध मांगों को लेकर सरकारी धान्य गोदाम के माथाड़ी कामगारों ने महाराष्ट्र राज्य हमला मापाड़ी महामंडल और राष्ट्रीय कष्टकरी पंचायत के नेतृत्व में बेमियादी धरने आंदोलन शुरू किया है। इस समय आंदोलनकारियों ने बताया कि पिछले 2 वर्षों से सरकार तथा प्रशासन को माथाड़ी कामगारों की समस्या के संदर्भ में निवेदन दिए गए, कई बार काम बंद किया गया, धरना दिया गया, प्रत्यक्ष भेंट की गई, बावजूद प्रशासन तथा सरकार द्वारा माथाड़ी कामगारों की मांग की अब तक अनदेखी की जा रही है, जिसे कामगारों ने आज से बेमियादी धरना आंदोलन शुरू किया है। उन्होंने बताया कि माथाड़ी कानून असंगठित कामगारों के कल्याण व न्याय के लिए माथाड़ी कामगार अधिकारी कानून के नियम शर्तों का पालन करना जिम्मेदारी है। कामगारों को काम का वेतन, मजदूरी, वेतन वृद्धि, बकाया मजदूरी, कार्यस्थल पर बुनियादी सुविधा देना आवश्यक है। बेरोजगारी भत्ता, काम की गारंटी, समय पर वेतन रहते हुए भी अधिकारियों के कारण माथाड़ी कामगारों को बेरोजगार होने की नौबत आई है। सीधे परिवहन ठेकेदार को मालक के रूप में माथाड़ी मंडल में पंजीयन करें। सीधे परिवहन के प्रथम व दूसरे चरण के काम माथाड़ी कामगारों को मिले। बेरोजगार हुए कामगारों को रोजगार उपलब्ध कराए। पहले गोदाम से जुड़े सीधा वितरण दुकान पूर्ववत करें। आपूर्ति विभाग के 2023-24 और 24-25 के कामगारों के मजदूरी का बकाया दर वृद्धि राशि शीघ्र दी जाए। CMR काम का बकाया तत्काल दिया जाए। सभी सरकारी गोदाम में नागरिक बुनियादी सेवा तत्काल दे। माथाड़ी कामगारों द्वारा निश्चित किए गए वार्षिक छुट्टियों में किए गए काम की डबल मजदूरी बकाया राशि तत्काल दे। सरकार निर्णय के अनुसार कामगारों के मजदूरी हर वर्ष मार्च माह में दर वृद्धि निश्चित करे। प्रत्येक माह के 7 से 10 तारीख का वेतन देने की मांग की गई है। इथे माथाडी कामगारांच्या या शासकीय धान्य गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या समस्येबाबत वारंवार शासनाला पत्र दिले, कारण 2-2 वर्षापासून यांना थकबाकी मिळालेली नाहीये। दुसरी गोष्ट, यांनी शासनानं त्यांच्या कामावर पुन्हा एक गदा आणली की तिथे थेट वाहतूक सुरू केली। थेट वाहतूक सुरू केल्यामुळे कामगारांना रोजगार मिळणे कठीण झालेले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जिथे थेट वाहतुकीचे काम होतात त्या ठिकाणी आमचे माणसं काम करायला तयार आहे, पण त्यांना कामावर न घेता माथाडी नोंदीत कामगाराला डावलून बाहेरील अनोंदित कामगाराकडून काम करून घेण्यात येत आहे। दुसरी गोष्ट, कामगारांना जे तिथे नागरी व मूलभूत सोयी पाहिजे ते त्यांना आजपर्यंत मिळाले नाही। 2010 पासून सतत मागणी आहे आमची, पण नागरी व मूलभूत सोयी मिळाल्या नाही। परत कामगारांची वेतन हे शासनाच्या नियमानुसार 7 किंवा 10 तारखेपर्यंत मिळालं पाहिजे महिन्याला, पण इथं 2-2 महिने त्यांचे पेमेंट होत नाही, 3-3 महिने त्यांना पगार दिला जात नाही। तो उपाशी राहा आणि काम करा असं कोणत्याच GR मध्ये लिहिलेलं नाहीये। ठेकेदारांना काम करून घेतला, काम जो करून घेईल तो पैसा देईल। मग इथं त्या ठेकेदारावर जबरदस्ती करण्याऐवजी हे लोक आम्हाला केंद्राचे पैसे आले नाही, राज्य शासनाचे पैसे आले नाही म्हणून तुमचे पैसे रोखले आहे, नंतर आम्ही तिकडून आल्याबरोबर तुम्हाला तुमचे पैसे देऊ। किती दिवस उपाशी राहायचं या कामगारांनी? कामगारांना घरदार आहे किंवा नाही? दुसऱ्या जे आधी 24 गोडाऊन होते त्या 24 गोडाऊन पैकी 7 गोडाऊन यांनी बंद केले रिपेअरिंगच्या नावावर, आणि त्या गोडाऊनच्या लोकांना बाहेरील गोडाऊन मध्ये कामावर पाठवलं। त्यांना येता जाता समजा जो खर्च लागतो आहे, जसं यांना TA मिळतो, DA मिळतो, या कामगारांना कोण TA देणार आहे? दुसरी गोष्ट, रस्त्यात जाताना अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण आहे? म्हणून जे कामगार ज्या ठिकाणी होते त्याच गोडाऊन मध्ये ठेवले पाहिजे। परत माझी मागणी अशी आहे की जसे सीधा वाटप केंद्र पहिले ज्या गोडाऊन मध्ये होते ते तसेच ठेवायला पाहिजे। त्यांनी गोडाऊन सुद्धा बदलले आहे, याच्यामध्ये त्यांनी ठेकेदाराचा फायदा पाहिला आहे, कामगारांचं नुकसान केलेलं आहे, कामगारांचं शोषण चालू आहे। म्हणून त्या शासनाच्या विरोधात आम्ही हा आंदोलन केलं आहे। याला तर बेमुदत म्हणून आम्ही नाव दिलंय, पण यापुढे आम्हाला रस्त्यावर यावं लागेल, रस्ता जाम करावा लागेल किंवा आत्मदहनासारखे प्रयत्न आम्हाला करावा लागेल, तेव्हा आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटतं। हे शासन काही जागा होऊन नाही राहिलं, वारंवार पत्र देऊनही यांनी दुर्लक्षित केलेलं आहे।